नमस्कार. बांधकाम कामगार योजना. आता कामगारांना नव्याने नोंदणी करायची आहे, नूतनीकरण करायचं आहे. तसेच या योजनेअंतर्गत समजा शिष्यवृत्तीचा क्लेम असू द्या, भांडी किटसाठी अर्ज असू द्या किंवा पीटीसाठी अर्ज असू द्या, हे सर्व कामे पहिले आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरून करता येत होते. परंतु ही वेबसाईट सुरू झाली नसल्या कारणामुळे अजून ही वेबसाईट पूर्णपणे सुरू झालेली नाही आहे. या नसल्या कारणामुळे आता आपल्याला नव्या नोंदणी नूतनीकरण कुठे करता येईल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर एक नोट पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता की ते लाल अक्षरामध्ये तुम्हाला एक नोट पाहायला मिळत आहे. नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. अशा प्रकारची आपल्याला नोट पाहायला मिळत आहे. या नोटनुसार तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं एक कार्यालय ओपन करण्यात आलेलं आहे. तिथे तुम्हाला या योजनेचे सर्व अर्ज फॉर्म सर्व मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही कार्यालय ओपन झाले आहे त्याचा पत्ता माहिती आहे का? नसेल तर आता पत्ता कुठे मिळणार, तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके काही कार्यालय ओपन झाले आहेत तिथला पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, संपूर्ण सविस्तर अशी माहिती PDF मध्ये गोळा केली आहे. ती PDF आपण टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे. तिची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या PDFची लिंक आपण या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही PDF ओपन करायचं आहे. आता PDF ओपन केल्यानंतर PDF ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारे तुम्हाला या PDF मधील सर्व स्टार्टिंगला तुम्हाला इथं जिल्हा पाहायला मिळेल, मग तालुका पाहायला मिळेल आणि इथं पत्ता पाहायला मिळेल आणि जो तिथला चालक आहे, कर्मचारी आहे, त्याचंही तुम्हाला नाव पाहायला मिळेल आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील इथं पाहायला मिळत आहे. मोबाईल नंबर का, तर ज्यावेळेस तुम्हाला तिथं कार्यालयामध्ये जायचं आहे तर तिथे ऑफिस सुरू आहे का किंवा पोर्टल वगैरे काही सुरू आहे का, सर्व माहिती घ्यायची आहे. किंवा एखादं जर तुम्हाला योजनेचा क्लेम करायचा आहे आणि त्या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागन याची जर माहिती हवी तरी तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. आता अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके काही तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय ओपन झाले आहेत नवीन, हे सर्वांचे नंबर, पत्ता, सर्व माहिती आपण या PDF मध्ये दिली आहे. आता ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओच्या, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ओपन करून पाहू शकतात. अशा प्रकारे सर्व PDF आहे. आता मी जो काय माझा जिल्हा आहे जालना, त्यामध्ये पाहतो की कुठे आपण नवीन कार्यालय ओपन झाले आहे. तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल की जालनामध्ये बदनापूर पाहायला मिळत आहे, घनसावंगी आहे, जाफराबाद आहे, भोकरदन आहे, अंबड आहे, मंठा आहे, परतूर आहे आणि जालना आहे. अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील सर्व जे काही कार्यालय आहेत तालुक्याच्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. आता या तालुक्याच्या ठिकाणी जो काय आपला जिल्हा आहे घनसावंगी, इथे तुम्ही पाहायला मिळतं की कुठे आहे, तर घनसावंगीच्या समोर संपूर्ण माहिती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे हा घनसावंगी आहे. तर घनसावंगीपासून जे काही समोरची प्लेट आहे त्याच्यामध्ये कामगार कार्यालयाचा पत्ता आहे, जो काही व्यक्ती तिथे चालत आहे त्याचं नाव आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे या वेबसाईट या PDF मध्ये आपण संपूर्ण तालुक्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे तालुका असेल त्यांचे सर्वांचे पत्ता, मोबाईल नंबर दिले आहेत. तुम्ही देखील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कोणतं कार्यालय आहे, कोणाला पत्ता आहे, कोणता त्यांचा मोबाईल नंबर आहे, सर्व नोट करून घ्यायचा आहे. PDF देखील डाउनलोड करून ठेवायची आहे. भविष्यासाठी तुम्हाला कामी येणार आहे. आता ही माहिती, ही PDF इतर कामगारपर्यंत शेअर करायला विसरत नाही. जर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कामगार कार्यालय माहीत नसेल तर तुम्ही देखील त्यांना सांगायचं आहे, त्यांच्यापर्यंत PDF पाठवायची आहे, हा व्हिडिओ पाठवायचा आहे. आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि कमेंट करून तुमची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आम्हाला कळवायचं आहे. अशा प्रकारचे या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.